नमस्कार. आज आपण शिवनेरी या किल्ल्यावर आलो आहोत. शिवनेरी या किल्ल्याचे 7 दरवाजे आपण पहिल्या भागात पाहिले आहेत. गडाचे 7 दरवाजे पार करून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला अंबरखाना येतो. तो आपण येताना बघणार आहोत. या भागात आपण शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या बाकीच्या गोष्टी बघणार आहोत. त्या म्हणजे शिवछत्रपतींचा जन्म झाला होता ती इमारत, शिवकुंज, बदामी तलाव, कडेलोट टोक, कमानी मशीद आणि गंगा जमुना पाण्याचे टाके. शिवनेरी हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून याची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे 3500 फूट आहे. या किल्ल्याची चढाई तशी सोपी आहे आणि या किल्ल्याचा आकार शिवपिंडीसारखा आहे. अंबरखान्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर गडावर जे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या संदर्भात लागणारी मशिनरी दिसते. पुढे जाताना या पायवाटेवर प्रत्येक ठिकाणी इथे दिसणारे पक्षी आणि प्राणी यांची माहिती बोर्डवर लावलेली आहे. अंबरखान्यापासून बरंच पुढे चालत गेल्यानंतर गंगा जमुना हे पाण्याचे टाके दिसते. सुरक्षेसाठी या टाक्यांवर जाळ्या बसवण्यात आल्या आहे. गंगा जमुना पाण्याच्या टाक्याशेजारी अजून एक पाण्याचं टाकं आहे. त्या काळी नाणेगाठ हा व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असे. त्यावर नजर ठेवण्यासाठी शिवनेरी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यामध्ये झाला, परंतु महाराजांचा खूप कमी काळ या किल्ल्यावर गेला. या किल्ल्यावर पायथ्यापासून वरती जाण्यासाठी अंदाजे 400 ते 500 पायऱ्या चढून जावं लागतं. यासाठी 1 तासाचा वेळ लागू शकतो. त्यापासून पुढे गेल्यानंतर शिवकुंज ही इमारत दिसते. ती पण आपण येताना बघणार आहोत. तिथून पुढे जाताना कमानी मशीद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला होता ती इमारत आपल्याला दिसते. आपण आधी त्या इमारतीमध्ये जाणार आहोत. प्रत्येक किल्ल्यावर असतो तसा चुन्याचा घाणा इथे देखील बघायला मिळतो. चुन्याच्या घाण्यापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला हमामखाना दिसतो आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला होता ती इमारत दिसते. ही इमारत 2 मजली आहे. खालच्या मजल्यावर पाळणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. आज सुट्टी असल्यामुळे इथे बरीच गर्दी बघायला मिळते. रायगड या किल्ल्याला जसा रोपवे आहे तसा शिवनेरी या किल्ल्याला रोपवे नाही. तुम्हाला पायऱ्या चढूनच वरती यावं लागतं. या किल्ल्याच्या 4ही बाजूला उतार आहे आणि लांबून शिवनेरी किल्ल्याचा आकार हा उलट्या जहाजाप्रमाणे दिसतो. जुन्नरमध्ये प्रवेश करताच शिवनेरी किल्ला आपल्याला बघायला मिळतो. इथून वरती जाण्यासाठी छोट्या पायऱ्या आहेत आणि थोडासा अंधार देखील आहे. वरच्या मजल्यावरून बाहेरची खूप सुंदर अशी दृश्य तुम्हाला बघायला मिळतील.
या इमारतीपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर म्हणजे गडाच्या बरोबर मध्यभागी बदामी तलाव आहे. या तलावात पाण्याची पातळी समजण्यासाठी मधोमध एक खांब दिसून येतो. गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथूनच केली जात असे. या तलावामध्ये कमानी असलेल्या 2 देवड्या सुद्धा बघायला मिळतात. बदामी तलावापासून बरचसं चालत गेल्यानंतर पुढे कडेलोट टोक दिसतं. पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून त्यांचा कडेलोट केला जात असे. हा कडेलोट गडाच्या उंच कड्यावरून केला जात असे. या कडेलोट टोकाची उंची अंदाजे 1500 फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या इमारतीजवळच हमामखाना आहे. या हमामखान्यामध्ये चुन्याचं छान रेखीव काम करण्यात आलं आहे आणि हा हमामखाना अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. हमामखान्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर ही कमानी मस्जिद दिसते. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नसते. पर्यटकांना या किल्ल्याला कधीही भेट देता येते. परंतु या किल्ल्यावर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांची खूप गर्दी बघायला मिळते. कमानी मशिदीच्या बाजूला हे कमानी पाण्याचं टाकं आहे. आणि आता आपण शिवकुंज ही इमारत बघणार आहोत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजामाता यांची मूर्ती बघायला मिळते. इथे राजमाता जिजाऊंसोबत बाल शिवाजी दिसतात. गडाचे सर्व दरवाजे पार करून आल्यानंतर डाव्या हाताला लागतो तो हा अंबरखाना. या अंबरखान्याचा वापर पूर्वी धान्य ठेवण्यासाठी केला जात असे. जवळपास 7000 लोकांची व्यवस्था या किल्ल्यावर केली जायची असे सांगितले जाते. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी या किल्ल्याला भेट दिली होती. त्यांनी असे लिहून ठेवले आहे की या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढी सामुग्री आहे. त्यावरून हा अंबरखाना किती मोठा आहे याचा अंदाज येतो.
हा किल्ला वर चढून जाण्यासाठी अंदाजे 1 तासाचा वेळ लागू शकतो आणि हा किल्ला संपूर्ण बघण्यासाठी 4 ते 5 तासाचा वेळ लागू शकतो. गड फेरी पूर्ण करून आता परतीचा प्रवास सुरू.